फॉर एक्झाम्पल तुमचा UPSC क्लिअर झाला आहे किंवा MPSCचा हा टॉपिक कंप्लीट झाला आहे किंवा लोकसेवा हा टॉपिक कंप्लीट झाला आहे. बघा आता आपल्याकडे काय झालेलं आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये भाग जो 14 आहे, ह्या 14मध्ये तुम्हाला हे एवढे अँगल दिलेले आहेत किंवा SPSCचा दिलेलं आहे, पण ते सोडून द्या, जॉईंट स्टेटचा भाग वेगळा. तर याच्यामध्ये टोटल घटना दुरुस्त्या किती, घटना दुरुस्ती कोणत्या कोणत्या आहेत, त्यानंतर UPSC आणि MPSC मध्ये थोडेसे फरक कोणते आहेत, त्यांच्या सदस्यांची संख्या, राष्ट्रपतीचा आणि राज्यपालाचा वेगळा अधिकार, त्यांची वयोमर्यादा, कार्यकाळ, पदच्युतीची पद्धती, या सगळ्या गोष्टींच्या फरक संबंधी आहे किंवा सारखेपणा आहे किंवा काही अशा संकल्पना आहेत की अध्यक्ष निवृत्तीनंतर कुठं जाईल, MPSCचा सदस्य कुठं जाईल, ह्याच्या तरतुदी आहेत ना, यांचे ना चार्ट बनवायचे असतात. आणि हे चार्ट बनवण्यासाठी काय करायचं, एक पेजवरती ओके असे बारके काही आहे ना, अशा चिकट मिळतात किंवा काही पेजेस असतात बघा, तुमच्या A4 साईजचे जे पेजेस असतात ते पण तुम्ही कट करून लावू शकता. शायनिंग मारायची गरज नसते की मी बाहेरच जाईल मग ते तसली ती एक पट्टीच घेईल मग विकत घेईल, ओके 100-150 रुपयाची 80 रुपयाची ती घेईल, काय नाही. अभ्यास करायचा आहे तर शायनिंग मारून नसतो करायचा, अभ्यास करायचा आहे तर तुम्ही कसाही करू शकता. तर तुम्ही काय केलं, ह्या पूर्ण पेजवर काही विद्यार्थ्यांची सवय पुस्तकावरती चिटकवायची असते, ती पण चालते. काही विद्यार्थ्यांची नोट्सवरती, क्लास नोट्सवरती चिटकवायची असते, ती पण चालते. समजा तुमचं बुक आहे तर बुकच्या एका पेजवर काय इम्पॉर्टंट आहे ते फक्त एका पेजवरती फक्त काय करायचं, शॉर्टमध्ये लिहून ठेवायचं. कारण की ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करता तर रिव्हिजन करत असताना, कारण की बघा आज आपलं पॉलिटीचं शेवटचं लेक्चर आहे, सो ऑब्व्हियसली ब्रह्मास्त्र बॅचमधल्या विद्यार्थ्यांना इथून पुढं ज्यावेळेस ते सेल्फ स्टडी करतील तर सेल्फ स्टडी करताना नक्की कोणत्या ट्रिक्स वापरायच्या, तर हेच ट्रिक्स आहेत. तर रिव्हिजन तुम्ही या पद्धतीने करा. तुमच्यापैकी मॅक्झिमम लोक काय करतात, पुस्तक घेतात आणि पुस्तकाला फक्त घोटत बसतात आणि अंडरलाईन करून ते पुस्तक काळं करतात आणि स्वतःच्या मनाला समजावतात की मी लय पुस्तक वाचलं. पुस्तकाचा पार फाडून तुडून पार अगदी पार चकनाचूर करता. काही पुस्तक किती गोरं असतं आणलं त्यावेळेस, ओके त्याला पार निगोरं करता, काळं करून टाकता, पुस्तकाचे पेजेस फाडता, हे करता ते करता. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा, ठीक आहे, पुस्तक तुम्ही वापरताय, पण पुस्तकातून तुमच्या डोक्यात काय जाणार आहे, तर ह्या ट्रिक्स त्या गोष्टी करा, ठीक आहे. लक्ष्मीकांत घेतलं म्हणजे तुम्ही हुशार होणार नाही. तर लक्ष्मीकांतच्या एका पेजवरती काय महत्त्वाचं दिलेलं आहे ते जर तुम्ही शॉर्टमध्ये लिहून ठेवलं वरती, ते तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही हुशार होणार, तर तुम्हाला पॉलिटी चांगला वाटणार आहे. तोपर्यंत पॉलिटी चांगला नाही वाटणार. ओके, तर हे बेसिक गोष्टी समजून घ्या. याच पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर कुठं ना कुठं तरी त्याचा फायदा होईल, ठीक आहे.